नमस्कार, मी श्वेता. स्वामी अनुभूती आपल्या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. बघा, स्वामी अनुभूतीमध्ये छोट्या छोट्या गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो, जेणेकरून तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये काही बदल होतील किंवा स्वामींची अशी कुठली सेवा केल्याने तुमच्यामध्ये काय फरक पडेल, तुम्हाला प्रचिती मिळेल, तुम्हाला मार्ग मिळेल किंवा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यातल्या जेव्हा आपण बदलतो किंवा त्यामध्ये योग्य अशा मार्गावर आपण येतो, तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये फार आमूलाग्र बदल होतो आणि हेच आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर आजही मी तुमच्यासाठी असाच एक उपाय घेऊन आलेले आहे. हा उपाय आहे आपल्या आता 2024 हे साल सुरू होते. उद्यापासून म्हणजे 1 जानेवारीपासून 2024मध्ये आपण पदार्पण करत आहोत. तर आपल्या आयुष्यातला गेलेला बराचसा काळ, काहींच्या आयुष्यामध्ये दुःखद काळ असेल, काहींचा टेन्शन्स असतील, मागचं वर्ष कशा पद्धतीने आपण घालवलं हे फक्त आपल्याला माहीत असतं. तर या सगळ्या गोष्टी ज्या मागच्या वर्षात झालेल्या चुका असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, या सगळ्यांना आज ब्रेक करायचं आहे आणि उद्यापासून आपलं आयुष्य खूप छान पद्धतीने तुम्हाला साजरं करायचं आहे किंवा सुरुवात करायची आहे. तर उद्या अशा कुठल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही बदलल्या पाहिजेत किंवा आज असं तुम्हाला कुठल्या गोष्टी एंड करायच्या आहे आणि उद्यापासून नव्याने सुरुवात करायची आहे, अशा बऱ्याच गोष्टी म्हणजे 2-4 गोष्टी खूप महत्त्वाच्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना आपल्या या चॅनलशी जोडा, कारण अशा छोट्या छोट्या टिप्स पण खूप महत्त्वाच्या ज्या तुमच्या आयुष्यात खूप सारा बदल घडवून आणतील अशाच व्हिडिओ मी शेअर करत असते. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. बघा, तुम्हाला काय करायचं आहे तर आज तुमचा दिवस तुम्ही एन्जॉय केला असेल, पार्ट्या केल्या असतील किंवा बरेचसे लोक एकत्र येऊन फॅमिलींनी गेट टुगेदर साजरे केले असेल. हे सगळं झाल्यानंतर रात्री 12 वाजता ज्या वेळेस तुम्ही झोपता किंवा रात्री 12 नंतर एकमेकांना विश करता, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एकट्यात बसायचं आहे. तुमचं सगळं झाल्यानंतर तुम्हाला एकट्यात बसायचं आहे. शांत चित्ताने तुम्हाला मन एकाग्र करायचं आहे आणि आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या गोष्टी मागच्या वर्षात तुम्हाला मिळालेल्या आहेत त्या गोष्टींबद्दल तुम्हाला आभार व्यक्त करायचा आहे. बघा, तुम्हाला म्हणजे कसं करायचं आहे तर जर तुमच्याकडे घर आहे, तुमच्याकडे गाडी आहे, तुमच्याकडे फॅमिली आहे, तुमच्याकडे चांगला जॉब आहे किंवा एखादा बिझनेस आहे किंवा या सगळ्या गोष्टी इन्व्हेस्टमेंट आहे किंवा तुमच्याकडे काय ज्या ज्या गोष्टी आहेत त्यासाठी तुम्हाला आभार व्यक्त करायचे आहेत. आणि ज्या गोष्टी तुम्हाला भविष्यामध्ये हव्या आहेत किंवा तुमची तीव्र इच्छा आहे, जे मिळावं असं वाटतंय किंवा ज्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात, त्या गोष्टी तुम्हाला मिळाव्यात यासाठी मनापासून स्वामींना प्रार्थना करायची आहे. तर कसं करायचं तर 12 वाजता तुम्हाला उठायचं, बसायचं आहे. 12पर्यंत आपण सगळे जागतोच. तुम्हाला एक आसन घेऊन बसायचं आहे. माझ्याकडे खूप छानशी फॅमिली आहे, माझ्याकडे बँक बॅलन्स आहे, माझ्याकडे छानशी कार आहे, माझी फॅमिली खूप छान आहे जी माझ्यासोबत आहे, मी हेल्दी आहे, माझ्याकडे चांगला जॉब आहे किंवा माझ्याकडे चांगला बिझनेस आहे, मी चांगल्या पद्धतीने माझी ग्रो करत आहे. या सगळ्या गोष्टींसाठी मी या युनिवर्सचे, स्वामींचे, या विश्वशक्तीचे आभार मानते. अशी प्रार्थना करायची आहे, मनापासून करायची आहे. तुम्हाला मनापासून ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे. गेलेलं वर्ष माझं चांगलं गेलेलं आहे, जे काही मला मिळालं आहे त्याबद्दल मी भगवंताचे, स्वामींचे आभार मानते. अशा पद्धतीने ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं आहे. आणि पुढे भविष्यामध्ये माझी अशी इच्छा आहे आणि या इच्छेसाठी मी अशा पद्धतीने प्रयत्न करत आहे, या प्रयत्नांना बळ मिळावं, या प्रयत्नांना स्वामींची साथ मिळावी अशी त्यांना मनापासून प्रार्थना करायची आहे. त्यांच्यासोबत आज तुम्हाला एक नातं जोडायचं आहे आणि इथून पुढे ते तसंच कंटिन्यू तुम्हाला ठेवायचं आहे. बघा, या पद्धतीने तुम्हाला प्रार्थना करून आज रात्री तुम्हाला म्हणजे हे सगळं करून उद्याची सुरुवात करायची आहे.
उद्याची सुरुवात तुम्हाला करताना बऱ्याच गोष्टी, जर तुमच्या काही प्रॉब्लेम्स असतील, अबंडन्स असतील, काही त्रास असेल, तर त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी मुद्दाम जाणीवपूर्वक बदलायच्या आहेत. म्हणजे जसं तुमचं वॉलेट असेल, आता तुमचं वॉलेट जर नवीन असेल तर उत्तम आहे, जर नसेल तर एक प्रण करा किंवा एक असा नियम ठेवा की दरवर्षी मी एक वॉलेट घेईल. एक वॉलेट जर तुमचं खराब असेल तर खरंच तुम्ही ते वॉलेट बदला आणि एक नवीन वॉलेट घ्या, ज्या वॉलेटमध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे सगळं काही ठेवायचं आहे. वॉलेटमध्ये कचरा करायचा नाही आहे, तो सगळा वेगळा ठेवायचा आहे, कार्ड्स वेगळे ठेवायचे आहेत आणि पैशांच्या बिलकुल घड्यामोड्या करायच्या नाही आहेत. त्या प्रॉपर तुम्हाला वॉलेटमध्ये ठेवायच्या आहेत आणि त्याचा रिस्पेक्ट करायचा आहे. तर या पद्धतीने तुम्ही हे वॉलेट चेंज करा जर पॉसिबल असेल तर, किंवा जर तुमचं जुनंच वॉलेट चांगलं असेल तर ते स्वच्छ करा आणि उद्यापासून त्याला वापर करा. प्रार्थना करा देवीला. याच्यामध्ये जर पॉसिबल असेल, तुमच्याकडे असेल तर शुक्रयंत्र ठेवा. शुक्रयंत्र बाजारात मिळतं, ते तुम्ही विकत घेऊ शकता किंवा ऑर्डर करू शकता. ते शुक्रयंत्र तुम्हाला या वॉलेटमध्ये ठेवायचं आहे आणि तसंच तुम्हाला दररोज या वॉलेटला धन्यवाद करायचा आहे. या वॉलेट ओपन करून पाहायचं आहे. दररोज त्या पैशांना तुम्हाला एक पैशांसोबत नातं जोडायचं आहे. तर हे तुम्हाला उद्या करायचं आहे. तसंच तुमच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, काही गोष्टी तुम्हाला मिळत नसतील, तुम्हाला मिळावं असं वाटत असेल, तुमचा फ्लो पैशांचा वाढावा किंवा सक्सेस तुम्हाला मिळावं, तर जमलं पॉसिबल असेल तर उद्या एक झाड सांगते मी तुम्हाला, एक रोप आहे लकी बांबू, ते तुम्ही उद्या घेऊन या. उद्या घेऊन येऊन उद्या तुमच्या घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला ते लावा. एका बाउलमध्ये ते लावायचं असतं आणि प्रथम त्याचं ग्रॅटिट्यूड व्यक्त करा आणि इथून पुढे तुमची काय इच्छा आहे ती इच्छा मनामध्ये सतत बोलत राहा, पण पॉझिटिव्ह इंटेन्शन ठेवून बोला की ते होतंय असं व्हिज्युअलाइज करा आणि त्या पद्धतीने ते झाड तुम्ही तुमच्या घरामध्ये लावू शकता. त्याची जशी जशी ग्रोथ होईल तसं तसं तुमची ग्रोथ होईल, हे लक्षात ठेवा. आणि हे खरं आहे, याचे खूप छान रिझल्ट लोकांना मिळालेले आहेत. तर उद्या नक्की पॉसिबल असेल तर एक झाड मात्र नक्की घेऊन या. झाड म्हणजे एक लकी बांबू ट्री तुम्ही घेऊन या आणि तुमच्या घरामध्ये ते लावा आणि दररोज प्रेमाने एखादी गोष्ट त्याच्याशी शेअर करा. सक्सेससाठी तुम्ही काय करताय हे शेअर करा. बघा, त्याची ग्रोथ होईल तशीच तुमची ग्रोथ होईल. त्याच पद्धतीने उद्यापासून दररोज संध्याकाळी घरातल्या प्रत्येक स्त्रीने दिवा लावा. एक दिवा तुम्हाला तुळशीपाशी लावायचा आहे आणि जर तुमच्या घरात काही दोष असेल तर एक दिवा तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुमच्या उंबरठ्याच्या तिथे सुद्धा लावू शकता आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे. दररोज संध्याकाळी एकदा 7 वाजता जेव्हा तुम्ही दिवा लावता त्यावेळेस एकदा महालक्ष्मी मंत्र ऐका किंवा तुम्हाला म्हणता येत असेल तर तो म्हणा. 108 वेळा त्याचा जप करा आणि तो मंत्र दररोज एकदा ऐका. म्हणजे तुम्ही ऑडिओ लावून किंवा व्हिडिओ लावून तो मंत्र ऐकू शकता. घरामध्ये सगळीकडे तो घुमला पाहिजे, एकतर तुमच्या आवाजात किंवा ऑडिओ व्हिडिओ तुम्ही काहीही लावू शकता. या पद्धतीने तो मंत्र घुमला पाहिजे. तर या पद्धतीने हे करा. त्यानंतर ओम शूं शुक्राय नमः, ओम शूं शुक्राय नमः या मंत्राचा जप पॉसिबल असेल तर तो करा, जेणेकरून तुमचा वीनस चांगला होईल. मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे तुम्हाला गुलाबाचं अत्तर घेऊन व या ठिकाणी जिथे शुक्राचं स्थान असतं या ठिकाणी लावून ते अशा पद्धतीने रब करायचं आहे. असं जे रब करून तुम्हाला ते शुक्र तुमचा मजबूत होतो आणि मग देवी माताला म्हणजे लक्ष्मी मातेला दररोज संध्याकाळी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. एक दिवा तुम्ही तुपाचा तिथे लावू शकता किंवा एक ग्रीन कलरची किंवा ऑरेंज कलरची मेणबत्ती तुम्ही तिथे लावू शकता आणि लक्ष्मी मातेला प्रार्थना करू शकता, आराधना करू शकता. तर हे सुद्धा तुम्ही पैशाचं अबंडन्स क्लिअर होण्यासाठी या गोष्टी उद्यापासून करायच्या आहेत. उद्यापासून दर शुक्रवारी तुम्ही हे करू शकता, पण सुरुवात मात्र उद्या जरी सोमवार असला तरी तुम्हाला करायची आहे. त्याच पद्धतीने जर तुमच्या घरामध्ये मुलांचे काही प्रॉब्लेम्स असतील तर उद्यापासून दररोज सूर्याला अर्घ्य देण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. उद्यापासून तुम्ही याची सुरुवातसुद्धा करायची आहे. सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे रोज सकाळी आणि सूर्याची प्रार्थना किंवा
तुम्ही गायत्री मंत्रसुद्धा म्हणू शकता, मुलांना शिकवू शकता. त्यांच्याकडून 11 वेळा जरी मुलांनी दररोज मनापासून गायत्री मंत्र म्हटलं तरीही चालणार आहे. मनामध्ये खूप साऱ्या गोष्टींचा कचरा साचला असेल, खूप साऱ्या गोष्टी साचल्या असतील, टेन्शन्स, भीती, ताण, तणाव या गोष्टी असतील तर दररोज उद्यापासून मेडिटेशन सुरू करा. 10 मिनटं फक्त मेडिटेशनला बसा, बेसिक मेडिटेशन सुरू करा. त्यानंतर हळूहळू तुम्हाला त्याच्यामध्ये तुमची स्वतःची प्रोग्रेस होईल. तुमच्या डोक्यात जर कुठला विचार येत असेल मेडिटेशन करताना तर त्या विचारांना बघा की अरे माझ्या डोक्यात विचार आलेला आहे, त्याला बघितलं तर तुरंत म्हणजे लगेचच ते विचार नाहीसे होतात आणि पुन्हा तुम्ही मूळ पदावर येता. तर आपल्या स्वतःला बघायचं आहे. मेडिटेशन म्हणजे काय, डोळे बंद करायचे आहेत आणि आपल्या स्वतःला समोर बघायचं आहे आणि आपल्या या आज्ञाचक्रावरती तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तर या पद्धतीने मेडिटेशन उद्यापासून सुरू करा. जर हेल्थ इश्यू असेल तर उद्यापासून सुरुवात करा व्यायामाची. पण ज्या गोष्टींची सुरुवात तुम्ही उद्यापासून करताय त्या गोष्टींमध्ये कन्सिस्टन्सी ठेवणे हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. कुठलीही एक उपासनासुद्धा तुम्ही निवडू शकता. जी लोक रेग्युलर उपासना करत नाहीत त्यांनीसुद्धा एक मंत्र किंवा एक स्वामींची माळ तुम्ही घेऊ शकता, 11 माळी घेऊ शकता. काही जण नाही करत असतील तर एक माळ तुम्ही जप करा स्वामींचा. निशंक होरे म्हणा, हा तारक मंत्र म्हणा. एवढी उपासना तुम्ही स्वामींची जी काही मनापासून ठरवाल ती उपासना तुम्हाला उद्यापासून सुरुवात करायची आहे. प्रत्येकाने आपल्या गुरूंची परमिशन घेऊन एक मंत्र घ्या स्वतःहून. तुम्हाला यूट्यूबवरती किंवा गुरुमंत्र हे माहीत असतील तर त्यांनी यूट्यूबमधून घ्या किंवा जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. त्याप्रमाणे तुम्हाला मंत्र दिला जाईल. त्या मंत्राची उद्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता. एक मंत्र आयुष्यात हवा की जेणेकरून जिथं आपलं मन लागेल आणि आपल्या गोष्टी सगळ्या गोष्टी त्या मंत्रामुळे सॉल्व्ह होतील असा मंत्र तुम्हाला दिला जाईल. तो मंत्र मात्र मनापासून करायचा आहे आणि खूप श्रद्धेने करायचा आहे की जेणेकरून दुसऱ्या कुठल्याही मंत्राची गरज पडणार नाही. एकच उपासना फायनल ठेवा. जर काही पर्टिक्युलर प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी आम्ही सेवा देतोच किंवा माझे व्हिडिओ आहेतच. पण जर तुम्हाला नित्यसेवेमध्ये एखादा मंत्र हवा असेल ज्याच्यामुळे तुमचं डेली प्रॉब्लेम, डेली शक्ती वाढणं किंवा डेली आपलं बळ वाढणं, कॉन्फिडन्स वाढणं, विचारशक्ती वाढणं या सगळ्या गोष्टींसाठी एक रेग्युलर मंत्र तुम्हाला हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा, मी तुम्हाला मंत्र देईन. तर या सगळ्याची सुरुवात तुम्हाला उद्यापासून तुम्ही करू शकता. परंतु आज रात्री आभार व्यक्त करून तुम्हाला उद्याची सुरुवात करायचं आहे आणि हे अगदी व्यवस्थितपणे जर तुम्ही केलं तर तुम्हाला रिझल्ट येतील. आणि उद्यापासून ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या तुम्हाला फक्त एक दिवस करून शांत बसायचं नाही तर कंटिन्यू तुम्हाला याची सुरुवात करायची आहे किंवा हे करायचं आहे. याच्यात कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जेणेकरून तुमच्या लाईफमधले प्रॉब्लेम याला तुम्ही फोकस कराल आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या मार्गावर जाल. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून कळवा. आपलं हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हॅपी न्यू इयर. आणि तुम्हाला हे वर्ष खूप 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 आनंददायी, खूप समृद्धीचं आणि भरभराटीचं स्वामींची कृपा तुमच्यावर कायम असेल आणि अशा पद्धतीने खूप आनंदाचं आयुष्य तुम्हाला मिळो. चला तर मग श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.